वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज तुमच्या वाढदिवसानिमित्त जे काही महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम विविध सकाळपासून ठेवण्यात आलेत, उद्या पण आहेत. काय पहिली प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम मी सर्व कार्यकर्त्यांचा आभार मानते की कारण की खूप सुंदर कार्यकर्त्यांनीच आणि महिलांनी पण माझ्या वाढदिवसानिमित्त एक वेगवेगळे उपक्रम ठेवलेले आहेत. काल नीताताईंनी अकोल्यामध्ये मेहंदीचा कार्यक्रम म्हणजे प्रशिक्षण केलं, ते 10 दिवसाचं आहे. ते पण काल सुरुवात केलेली आहे. आज पण या महिलांनीच आयोजन केलेले आहे कार्यक्रमाचं. आम्ही आता रेसिपीचं केलेलं आहे. आता गौरीच्या शेणापासून आता मगाशी मॅडमनी सांगितलं की त्याच्यापासून वेगवेगळा आपण त्याचा उद्योजक किंवा व्यावसायिक होऊ शकतो. त्या हिशोबानेच आपण ते व्यवसाय केलेले आहेत. कारण की घरामध्ये शेण हे प्रत्येकाच्या असतंच. त्यापासून आपण एक व्यवसाय करून आता सध्या कुंभमेळा पण येतो आहे, त्या दृष्टीने आम्ही त्या गौरीच्या शेणापासून गौऱ्या बनवायचा एक आणि धूप वगैरे बनवायचं एक प्रशिक्षणही करतो आहे. आणि उद्या पण एक आहे, ते पण कार्यकर्त्यांनीच एक जिव्हाळा फाउंडेशन म्हणून आहे, त्यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे. परवाच्या दिवशी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम मुलांनीच ठेवलेला आहे. तो मवेशीमध्ये आहे. 150 झाडं आपण ते वृक्षारोपण करतो त्यामध्ये. अनेक महिलांच्या ज्या काय मागाशी आम्ही आमची हक्काची सोबती म्हणून तुम्हाला संबोधलं जातं. काय वाटतं? खूप छान वाटतं कारण की मी पहिले ह्याच्यात नव्हते, पण मला असं वाटतं की महिलांच्या खूप महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे ना असं वाटतं. पण महिलांची साथ असते त्याच्यामुळे मला त्याच्यात उत्स्फूर्त वाटतं की खूप छान असं काहीतरी मी करू शकते अजून. आणि आता महिलांनी साथ दिली, महिला तर साथ देणारच आहेत. भावी मी जिल्हाध्यक्षही होणार आहे 100%. त्यामध्ये ते झालेच तर 100% मी महिलांसाठी खूप सुंदर आणि खूप छान कार्यक्रम घेईन. अजून कोणकोणत्या महिला सक्षमीकरणासाठी काय योजना वगैरे आहेत का? आता तसे भरपूर आहेत. आता ते सांगायला लागले तर खूप मोठी लिस्ट आहे, त्यामुळे मी आता सांगत नाही. पुन्हा एकदा तुम्हाला सर्व चॅनलच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.